नमस्कार मित्रांनो, मी नारायण पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो युनिट्रेड रिसर्च अकॅडमी आणि धनवृद्धी ट्रेडरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण या ठिकाणी आजच्यासाठी काही ट्रेड प्लॅन केले होते. त्यामध्ये सर्वप्रथम आपण निफ्टी 50ची हे पाहिली होती अनालिसिस. यामध्ये आपण ठरवली होती एंट्री जी होती आपली ती होती 23,287 आणि आपला स्टॉप लॉस आपण प्लॅन केला होता 23,326 वरती. या ठिकाणी आपण शॉर्ट ट्रेड करणार होतो. मार्केट सकाळी या एरियावर ओपन झालं आणि थोड्या वेळानं आपल्या झोनमध्ये आली प्राइस. या ठिकाणी आपण या ठिकाणी ठरवल्याप्रमाणे एंट्री घेतली आणि आपण या ठिकाणी 1:3चं एक टार्गेट ठेवलं होतं. आता बघूया आपण. हा आपला एंट्री स्टॉप लॉस आणि या ठिकाणी जर का पाहिलं आपण तर 1:3.68 इतकं आपल्याला या ठिकाणी म्हणजे मोर दॅन आपण जिथं ठरवलं होतं ते टार्गेट या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानुसार आपण हा ट्रेड एक्झिट केला. त्याच्यानंतर या ठिकाणी एक 75 मिनिटचा एक डिमांड झोन होता ज्यातून प्राइस हिट करून वरती गेली आणि प्राइस आता पुन्हा त्याच एरियात आलेली आहे. पण आता मजेची गोष्ट अशी आहे की हा जो सप्लाय झोन आहे हा आता टेस्टेड झालेला आहे. आता पाहूया उद्यासाठी काय तर. उद्यासाठी अशी गोष्ट आहे की जर का उद्या गॅपअप झालं आणि याच्या वरती ओपनिंग जर का झाली तर आपल्याला नेक्स्ट जो सप्लाय झोन पाहायला मिळतो तो आपल्याला या ठिकाणी दिसतो हा वाला. आता 1 मिनिटात त्याचं एक्झिक्युशन पाहून घेऊ. इथं एक्झिक्युशन काही एवढं खास दिसत नाहीये आणि या ठिकाणी आपल्याला एक 10 मिनिट्स वरती एक एक्झिक्युशन दिसलंय ते म्हणजे हे. आता फटाफट याची एंट्री एक्झिट पाहून घेऊ. तर एंट्री होईल आपली ती आहे 23,429 वरती आणि आपला स्टॉप लॉस जो राहील तो राहील या इथे, तो म्हणजे 23,457 वरती. समजा आता उद्याची रणनीती अशी आहे जर का मार्केट या झोनच्या बाहेर ओपन झालं तर इथून इथपर्यंत आपण एक बायचा ट्रेड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिनिमम 2 ट्रेड मिळू शकतात. मार्केट या कोणत्याही एरियात ओपन झालं तर मार्केट इथून सरळ वरती जाणार आहे. ओके. आणि ते जाईल या लेवलपर्यंत. म्हणजे जर का बायचा ट्रेड कधी घेतला तुम्ही तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,429 वरती तुम्ही एक्झिट करायचं आहे. आता मार्केट जर का जास्त गॅप अप ओपन झालं म्हणजे या एरियात जर का ओपन झालं कुठलंही तर इथं आपल्याला एक शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे आणि त्याचं राहील एंट्री राहील 23,429. स्टॉप लॉस राहील 23,457 वरती. मिनिमम हे 2 ट्रेड आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतात. आता त्याचं टार्गेट किती घ्यायचंय तर मिनिमम 1:3चं टार्गेट घेऊन चालायचंय. म्हणजेच जर का शॉर्ट कधी झाला तर मिनिमम ज्या ठिकाणी ओपनिंग झाली त्या दरम्यानचं आपल्याला त्या ठिकाणी टार्गेट जे ते ठेवायचंय. किंवा जर का टार्गेटमध्ये कोणताही चेंज जर का असेल तर तुम्हाला ते टेलिग्राम ग्रुपवरती कळवलं जाईल या उद्याच्या लेवल्स. आता नेक्स्ट इंडेक्स पाहूया. तो आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आपण कालचं जे लेवल प्लॅन केल्या होत्या म्हणजे आपली एंट्री होती 49,492 वरती आणि आपला स्टॉप लॉस जो होता तो 49,582चा होता. आज आपल्या लेवलपर्यंत प्राइस गेली नाही त्याच्यामुळे हा अनटेस्टेड आहे. जर का उद्या या ठिकाणी ओपनिंग झाली कधी तर आपल्याला सरळ या ठिकाणी एक पुटचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. शॉर्टचा ट्रेड आहे. मार्केट या एरियात म्हणजे या इथपर्यंत जर का ओपन झालं 49,200 ते 49,300 या एरियात जर का मार्केटची ओपनिंग झाली तर इथून तर इथपर्यंत 49,492 पर्यंत आपण एक बायचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. आणि जर का मार्केट या एरियात आलं म्हणजे 49,492च्या रेंजमध्ये जर का आलं तर आपण या ठिकाणी
एक सेलचा ट्रेड किंवा पुटचा ट्रेड या ठिकाणी इनिशिएट करणार आहोत. मार्केट जर का डायरेक्टली याच्या वरती ओपन कधी झालं या लेवलच्या आपल्या एक्झिक्युशनच्या, तर मात्र मग आपल्याला वरच्या लेवल पाहावं लागतील. आणि वरच्या लेवल ज्या दिसतात त्या आहेत या ठिकाणपर्यंत. मग हाच होऊन राहील आपलं नेक्स्ट टार्गेट. आणि या ठिकाणी मिनिमम हे एक एक्झिक्युशन आहे त्याचं. तर इथपर्यंत मार्केट उद्या जाऊ शकतं, पण हा सप्लाय झोन जर का ब्रीच झाला तरच. जर का निफ्टी स्ट्रॉंग असली तर हा सप्लाय झोन तुटण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. आणि मग त्या ठिकाणून हाही एवढा काही खास सप्लाय झोन नाहीये. आणि जर का वरती जायला सुरुवात झाली तर मिनिमम मग आपण एक 49,800 पर्यंत एक कंटिन्युअस रॅली या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर एवढं हे करून चालायचंय की उद्या निफ्टी जसं बिहेवियर करेल त्याच्यानुसार बँक निफ्टी या ठिकाणी बिहेवियर राहील बँक निफ्टीचं. नेक्स्ट आहे आपला इंडेक्स जो आहे तो फिन निफ्टी. फिन निफ्टी मध्ये काल जे प्लॅन केलं होतं आपण, ती लेवल अजूनही अनटच आहे. सेम जर का या ठिकाणी डायरेक्टली जर का याच्यात ओपन झालं, आपण शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करणार आहे. व्हॅल्यू लक्षात असू द्यायच्या आहे 23,222. आणि ही राहील एंट्री. आणि 23,265 ही राहील आपली एस एल. टार्गेट जे आहे ते 1:2 कमीत कमी 3चं घेऊन चालायचं आहे. त्याच्यानंतर जर का ही लेवल ब्रीच कधी झाली तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला जे ते डायरेक्टली या लेवल पर्यंत एक रॅली पाहायला मिळू शकते. ती म्हणजे 23,400च्या अराउंड. पण उद्याच्या उद्या एवढं कव्हर होईल ना होईल हे सगळं कोण ठरवेल, तर ते निफ्टीचं बिहेवियर ठरवेल. आणि नेक्स्ट टार्गेट जर का ठेवलं, ही ही जी लेवल आहे ही जर का ब्रीच झाली तर फिन निफ्टीमध्ये नेक्स्ट टार्गेट आहे ते आपण या ठिकाणी प्लॅनच करून ठेवू. या पद्धतीनं. तर 23,421 वर आपली एंट्री राहील शॉर्ट ट्रेडसाठी. आणि 23,481 राहील आपला स्टॉप लॉस शॉर्ट ट्रेडसाठी. ही लेवल ब्रीच कधी झाली तर इथून इथपर्यंत तुम्ही एक बायचा ट्रेड सुद्धा घेऊ शकता. तर या ठिकाणी परत निफ्टीवरती येऊ. आज निफ्टीमध्ये आपण ज्या ठिकाणी प्लॅन केलं होतं त्याच ठिकाणी पिन पॉइंट हे सगळं रिव्हर्सल आपल्याला पाहायला मिळालं. तर मित्रांनो, हा कुठलाही चमत्कार नाही किंवा जादू नाही, तर हा एक पूर्ण अभ्यास आहे प्राइस ऍक्शनचा. आणि तुम्हालाही जर का असं काही करायचं असेल, हे ज्ञान जर का घ्यायचं असेल, तर युनिटेड रिसर्च अकॅडमी विषयी तुम्ही चौकशी करू शकता आणि कोर्सला ऍडमिशनही घेऊ शकता. तर चला टार्गेट ठेवू परत 100चं. या व्हिडिओला जर का 100 लाईक्स मिळाल्या तर आपण पुन्हा उद्याचा एक मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ बनवू. तोपर्यंत काळजी घ्या. ट्रेड वेल, ट्रेड सेफ आणि हॅपी ट्रेडिंग.